नमस्कार. ज्येष्ठ इतिहास संशोधक पांडुरंगजी बलकवडे यांच्या षष्ठब्द पूर्तीनिमित्त श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ आयोजित आपली संस्कृती आपला इतिहास या व्याख्यानमालेत मी आपणा सर्वांचे स्वागत करतो. आपले आजचे वक्ते आहेत इतिहास अभ्यासक डॉक्टर श्रीनंद बापट. डॉक्टर बापट हे पुण्याच्या भांडारकर ओरिएंटल रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये क्युरेटर आणि रजिस्ट्रार या पदांवर कार्यरत आहेत. त्याचबरोबर ते टिळक महाराष्ट्र विद्यापीठ आणि चाणक्य मंडळ पुणे या संस्थांमध्ये अभ्यागत प्राध्यापक म्हणूनही कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्व विभागाच्या सल्लागार समितीचे सदस्य आहेत. महाराष्ट्र राज्य विश्वकोश मंडळाचेही ते सदस्य आहेत. भारत सरकारच्या हस्तलिखित मिशन या प्रकल्पाचे ते सदस्य आहेत. डॉक्टर श्रीनंद बापट यांनी पुरातत्वशास्त्रामध्ये MA आणि संस्कृत व्याकरण हा विषय घेऊन MA आणि PhDची पदवी संपादन केलेली आहे. त्यांची इतिहास विषयक 2 पुस्तके त्याचप्रमाणे 6 अनुवादित पुस्तके प्रसिद्ध झालेली आहेत. त्याचप्रमाणे त्यांनी 5 संस्कृत नाटकांचाही अनुवाद केलेला आहे. त्यांचे इतिहास विषयक 40 लेख आजवर प्रसिद्ध झालेले आहेत. त्याचप्रमाणे डॉक्टर बापट यांनी 12 प्राचीन ताम्रपट आणि 2 शिलालेखांचा शोध आणि संपादन केलेले आहे. त्यांचा आजचा विषय लोकाश्रय लाभलेली 3 प्राचीन मंदिरे हा देखील या संशोधनातून समोर आलेला आहे. मी डॉक्टर श्रीनंद बापट यांचे श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळातर्फे स्वागत करतो आणि त्यांनी आपल्या व्याख्यानमालेतील आजचे पुष्प गुंफावे अशी मी त्यांना विनंती करतो. धन्यवाद. नमस्कार. आपल्या सगळ्यांचे अत्यंत आदरणीय पण तरीही जवळचे लाडके असे पांडुरंगराव बलकवडे, जे इतिहासाच्या क्षेत्रामध्ये गेली अनेक दशकं काम करतायत, तर त्यांच्या अभिष्टचिंतनाकरता म्हणून हा कार्यक्रम आयोजित केलाय आणि त्याच्यामध्ये मला सहभाग घ्यायला मिळतोय ही अतिशय भाग्याची गोष्ट आहे. या निमित्ताने मी पांडुरंगराव बलकवड्यांना शुभेच्छा देतो. त्यांचे आशीर्वादही माझ्या पाठीशी असू देत अशी प्रार्थना करतो आणि आजच्या विषयाला सुरुवात करतो. आता जो आपला विषय आहे त्या विषयाशी भारत इतिहास संशोधक मंडळाचा आणि एकूणच संशोधकांचा मोठा संबंध आहे आणि विशेषतः भारत इतिहास संशोधक मंडळापैकी ग.ह. खऱ्यांचा, तात्या खऱ्यांचा फार मोठा संबंध हा त्या विषयाशी आहे. आपला जो विषय आहे तो लोकाश्रय लाभलेली महाराष्ट्रातली 3 प्राचीन मंदिरं असा विषय आहे आणि आपल्याला इथे 3 मंदिरांमधले शिलालेखांची दृश्य दिसत आहेत. त्याच्यापैकी लातूरचा जो लेख आहे तर त्याच्यावरचं पहिलं काम हे तात्या खरेंनी केलेलं होतं. 1934 साली केलं होतं आणि पंढरपूरचा सुद्धा इतिहास हा तात्यांनी लिहिलेला आहे. तोपर्यंत प्रकाशित झालेल्या शिलालेखांवर त्यांनी नवीन प्रकाश हा टाकलेला आहे आणि त्यांचं त्या बाबतीतलं जे मत आहे ते फार ग्राह्य हे मानलं जातं, कारण ते वस्तुनिष्ठ स्वरूपाचं असतं नेहमीप्रमाणे. आणि तिसरा जो मधला आपल्याला लेख दिसतोय तर तो धर्मापुरी या ठिकाणचा आहे. आता हा लातूरचा जो लेख आहे तो पाप विनाशन मंदिर, म्हणजे तिथे सध्या पापनाशी या नावाने ते देऊळ प्रसिद्ध आहे. पापविनाशन मंदिर लातूर आणि त्या लेखाची इंग्रजी तारीख येईल 10 फेब्रुवारी 1128. त्याच्यानंतर साधारणपणे 6 वर्षांनी धर्मापुरीचं मंदिर बांधलं गेलं आणि तिथला जो लेख आहे किंवा ते जे मंदिर आहे त्याची तारीख येईल 23 जुलै 1134. आणि मग आपल्या सगळ्यांना चांगल्या पद्धतीने परिचित असलेलं पंढरपूरचं विठ्ठल मंदिर, तर तिथे जो 84चा शिलालेख नावाचा मोठा शिलालेख आहे तर त्याच्यापैकी खरं म्हणजे थोडाच भाग आपण या फोटोमध्ये आता घेतलेला आहे.
तर त्याची तारीख आहे शिलालेखाची इसवी सन 1273 ते 1277. तर या 3 लेखांच्या अनुषंगाने आपल्याला आजचा हा विषय जो आहे तो मांडायचा आहे, म्हणजे लोकाश्रय लाभलेली महाराष्ट्रातली 3 प्राचीन मंदिरं. आता असं म्हणताना माझं मुळीच असं म्हणणं नाही की फक्त याच 3 मंदिरांना लोकाश्रय लाभलेला होता. मी या 3 मंदिरांबद्दल बोलणार आहे आणि ते तसं का बोलणार आहे ते आपल्याला ते बोलता बोलता समजेलच. आता ह्याच्यापैकी जो पहिला भाग आहे, म्हणजे हे क्रमशः जर घेतले तर 1128, 1134 आणि 1273 ते 77 असे ते कालशः घेतलेले आहेत. तर याच्यापैकी हे जे पापविनाशन मंदिर आहे लातूरचं, त्याच्या बाहेर असलेली ही पुष्करिणी आहे आणि त्या पुष्करिणीचं काम केलं आणि मग तिथे पापविनाशन मंदिर बांधलं असं सांगणारा लेख तिथे आहे. सध्या ते पापविनाशन मंदिर आहे ते असं दिसतं. अर्थातच त्याचं बांधकाम हे बरंच नवीन किंबहुना 20व्या शतकातच आता झालेलं आहे असं आपल्याला दिसतं. त्या पुष्करिणीचा मात्र तळाकडचा जो भाग आहे तो प्राचीन असला पाहिजे आणि नंतरही त्याचं पुन्हा बांधकाम झालेलं आहे असं आपल्याला दिसतं. आणि त्याच्यामध्ये ही लेखाची शिला आहे. तिथं आमचा सहकारी उभा आहे असं आपल्याला दिसतं. तर ह्या शिळेवर तो लेख आहे आणि 16 जानेवारी 2020 या दिवशी आम्ही तिथे गेलो होतो. हे जे सगळ्यात डावीकडे आपल्याला दिसत आहेत ते डॉक्टर श्रीनिवास पाडीकार हे धारवाड विद्यापीठातले पुरातत्वाचे प्राध्यापक आहेत, म्हणजे निवृत्त झालेले आहेत आणि ते फार मोठे इतिहास संशोधक, विशेषतः पुराविलेखांचे संशोधक आणि मंदिर शिल्पांच्या संदर्भातही अभ्यासक म्हणून प्रसिद्ध आहेत. त्याच्यानंतर हे 2 आमचे सहकारी आहेत. हा नारायण हेगडे म्हणून आहे, हा बाळकृष्ण जोशी आहे जो आपल्याला दुसऱ्या फोटोतही दिसतोय आणि हे डॉक्टर सुनील पुरी लातूरचे इतिहासाचे प्राध्यापक आहेत आणि त्यांनी आम्हाला ह्या मंदिरामध्ये सगळं ऍक्सेसही मिळवून दिला. ते आम्हाला सगळीकडे घेऊनही गेले होते. झालं असं की आम्ही तिथं गेलो, त्या शिळेचे फोटो काढले, पण ते फोटोही काही चांगले आलेले नव्हते आणि त्याच्यावरून आम्हाला काही फारसं वाचता आलं नाही. तर त्यामुळे 8 आणि 9 मार्चला आम्ही पुन्हा एकदा तिथे गेलो आणि मग ती शिला आम्ही सविस्तरपणे व्यवस्थित अगदी समोर घेऊन पाहिली. पहिल्या वेळेला आम्ही गेलो होतो तेव्हा आम्हाला तिथे काही फारसा वेळही नव्हता, कारण आम्ही दुपारी 4 वाजता तिथे गेलो होतो. दुसऱ्या दिवशी दुसरीकडे जायचं होतं. तर हे त्या मठाचे चालक आहेत. त्यांनी आम्हाला चांगलं सहकार्य या सगळ्या कार्यक्रमामध्ये केलं आणि त्यामुळे आम्ही हा प्रकाशात आणू शकलो. मुळात हा जो लेख आहे तो लेख असा 3 फेसेसवर आहे. त्याच्यापैकी चौथी जी फेस आहे ती अर्थातच कोरी आहे आणि त्या शिळेची जर मापं आपण बघितली तर ती ह्या सगळ्या शिलेची मिळून उंची 96 सेंटीमीटर इतकी आहे. तिचा माथ्याकडचा जो निमुळता केलेला भाग आहे त्याची उंची 12 सेंटीमीटर आहे. त्याच्यापैकी हा वरचा कळसाचा जो भाग आहे त्याची उंची 8 सेंटीमीटर इतकी आहे. आणि या लेखाकरता तयार केलेल्या ज्या 3 बाजू आहेत तर त्यांची सरासरी उंची 58.3 सेंटीमीटर एवढी आहे. त्याच्यानंतर लेखाची रुंदी जी आहे ती साधारणपणे पहिली बाजू आणि तिसरी बाजू याच्यामध्ये 3.5 सेंटीमीटर आहे. ही त्याची एक बाजू आहे आणि ही दुसरी बाजू आहे, त्या दुसऱ्या बाजूची रुंदी 25 सेंटीमीटर इतकी आहे. आणि हा जो तळ्याला ठेवलेला जो गट्टू आहे तो लेख जमिनीमध्ये गाडण्यासाठी म्हणून त्याची उंची साधारणपणे 3 सेंटीमीटर इतकी आहे. तर अशी ही शिला आहे. आणि ह्या शिळेचा हा जो पहिला भाग आहे, हा पहिला भाग हा गहखऱ्यांनी वाचलेला होता आणि ह्या दुसऱ्या भागापैकी हा इथला जो मजकूर आहे तो त्यांनी वाचलेला होता आणि त्यांनी असं नमूद केलेलं आहे की लोकांनी त्या शिळेवरती पाणी वर्षानुवर्ष ओतल्यामुळे ती अतिशय खराब झाली होती आणि तिथल्या लोकांनी असंही सांगितलं की पूर्वी ती शिळा मुळातच त्या पुष्करिणीमध्येच होती जवळजवळ आणि त्यामुळे त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी असे आणि तरी सुद्धा गहखऱ्यांनी त्याच्या निदान एका भागाचं वाचन हे पूर्ण केलं होतं आणि ती फार महत्वाची गोष्ट आहे. आता मजकूर काय आहे तर मजकूर आता इथे आपल्याला 2 प्रकारचे मजकूर दिसत आहेत. एक जो मजकूर आहे तो पांढऱ्या अक्षरांमध्ये आहे आणि दुसरा जो मजकूर आहे तो ऑफ व्हाईट किंवा क्रीम कलरच्या अक्षरांमध्ये आहे. तर जो क्रीम कलरचा मजकूर आहे तो गहखऱ्यांनी वाचलेला आहे 1934 साली. अर्थात त्याच्यामध्ये काही सुधारणा आवश्यक होत्या त्या आम्ही केलेल्या आहेत त्याच्यामध्ये.
आणि जो पांढऱ्या रंगाचा मजकूर आहे तो आम्ही वाचलेला आहे, तो गहखरेंनी त्यावेळेला वाचलेला नव्हता. तर त्यामुळे तो जो सगळा मजकूर आहे तर त्याच्यामध्ये त्याचा अर्थ काय होतो, तर हा जो प्रसिद्ध श्लोक आहे ऍक्च्युली, की जो सगळ्या वैष्णव शिलालेखांवर येतो, जयत्याविष्कृतम विष्णोर वाराहम क्षोभितार्णवम दक्षिणोन्नत दौष्ट्राग्र विश्रांत भुवनम वपुः. त्यामुळे वराहाची स्तुती करणारा असा तो लेख आहे. आणि मग त्यांनी त्या चालुक्य वंशाचं त्याच्यामध्ये कौतुक केलेलं आहे, की ज्याच्या कीर्ती कुसुमाचा सुगंध सगळ्या दिशांना पसरलेला आहे, असा गुणसंपन्न शंकरापासून निर्माण झालेला आणि लोकांना आनंदित करणं हीच ज्याची संपत्ती आहे असा, आणि भूमिरूपी कामिनीच्या केशसंभाराप्रमाणे चकाकणारा असा तो चालुक्य वंश. त्यामुळे शंभोर अवाप्त जननः शंकराचा उल्लेख केलेला आहे. आणि भूकामिनी विपुल कुंतल मंडल आभा, तर असा एक अत्यंत विलक्षण त्यांनी उल्लेख त्याच्यामध्ये केलेला आहे. आणि मग त्याच्यामध्ये आहव मल्ल नावाचा राजा होऊन गेला, त्याचा मुलगा परमर्दी देव होता, त्याच्यानंतर त्याचा मुलगा हा भूलोक मल्ल हा होता. आणि तो राज्य करत असताना भूलोक मल्ले नृपे राज्यम शासती रामवत सुविपुलम धर्म्या बभूव प्रजा. त्यामुळे प्रजा धर्म्य म्हणजे सद्गुणी बनली. आता या लेखाचं एक फार मोठं महत्व आहे जे गहखरेंनी सांगितलेलं आहे, की लातूर या शहराचं प्राचीनत्व दाखवणारा उल्लेख हा या लेखामध्ये आहे. आणि लातूरचं जे जुनं नाव आहे लत्त लौर, तर ते या लेखामध्ये येतं. त्यामुळे अस्ति दिव्यम पुरश्रेष्ठम लत्त लौराभिधानकम महाजनैः पंचशतैर वेदविद्भिर निषेवितम. त्यामुळे लातूरला 500 विद्वान लोक राहत होते असा हा लेख आपल्याला सांगतो. आणि देवोस्ति प्रथितस्तत्र नामना पाप विनाशना, आणि तिथं पाप विनाशन नावाचा देव हा आहे. यम दृष्ट्वा देवदेवेशम सिद्ध्यंती मनुजा भुवी, ज्याला पाहून माणसांना सिद्धी प्राप्त होतात, पृथ्वीवरच सिद्धी प्राप्त होतात, म्हणजे स्वर्गात जाण्याची आवश्यकता नाही, असं हा लेख आपल्याला सांगतो. आता याच्यामध्ये म्हणजे आता तो जो राजा सांगितलाय भूलोक मल्ल, तर त्या भूलोक मल्लाचा जो तिथला नायक होता माधव नायक नावाचा, त्याचं वर्णन येतं. की आता हा मजकूर पांढऱ्या अक्षरात आहे, तो आम्ही वाचलेला आहे. तर पहिली 4 अक्षरं आपल्याला ही इथे जी फुटलेली दिसत आहेत, ती पहिली 4 अक्षरं अर्थातच गेलेली आहेत, इथून साधारणपणे वाचता येतं. तर त्यामुळे काहीतरी वंशज हा त्या घराण्याचं नाव दिलेलं आहे. पृथुयशा श्रीकंठ संज्ञो द्विजो नामना माधव नायक. तर माधव नायक हा म्हणजे ज्याचं नाव श्रीकंठ असं होतं, ते त्यावेळेला अतिशय प्रसिद्ध नाव होतं त्या काळामध्ये, किंवा ही पदवी ही फार प्रसिद्ध होती. भवभूती नावाचा जो लेखक होता त्यालाही ती पदवी आवडत असते वगैरे असं आपल्याला दिसतं एकूणामध्ये. आणि त्या माधव नायकानी लब्ध प्रसादो हरात, म्हणजे शंकराच्या कृपेने त्यांनी पहिल्यांदा पुष्करिणी बांधली. कुर्वन पुष्करिणी मुदा सुविपुलाम देवैर अनेकैर युताम, आणि ती अगदी देवांनी जिच्यामध्ये निवास केलेला आहे अशा प्रकारची ती पुष्करिणी होती. आणि त्याच्यानंतर त्यांनी तिथं ते मंदिर सुद्धा बांधलं, असं थोडक्यात त्या सगळ्या गोष्टीचा एकूणात अर्थ होतो. प्रत्यक्षात हे देवालय बांधलं असं त्याचा तिथे निर्देश नाहीये, परंतु पुष्करिणी बांधता बांधता असं म्हणलंय, आणि त्याचा अर्थ असा होतो की ते देऊळ त्यांनी बांधलं त्याच्यामध्ये. आता याच्या पुढचा जो मजकूर आहे त्याच्यामध्ये त्या लेखाची तारीख आहे, तो अत्यंत महत्वाचा मजकूर आहे, तो गहखऱ्यांनी वाचलेला आहे. त्यामुळे शकनृप कालात 49 उत्तरे वत्सर सहस्रे अतीते, आणि मग तिथे आकड्यात दिलेलं आहे 1049. प्लवंग संवत्सरे फाल्गुने मासी शुक्लाष्टम्याम शुक्रवासरे असं त्यांनी म्हणलेलं आहे. त्यामुळे शके 1049, प्लवंग नाम संवत्सर, फाल्गुन महिना, शुद्ध अष्टमी आणि शुक्रवार. आणि ही जी तारीख आहे ती बरोबर 10 फेब्रुवारी 1128 या तारखेशी जमते. तर त्या दिवशी त्या देवाची स्थापना तिथे केली, म्हणजे पाप विनाशन ह्या शिवाची बहुतेक त्यांनी स्थापना तिथे केली
आणि मग त्याच्या व्यवस्थेकरता देवार्थम आपला मजकूर आहे तो इथे सुरू होतो. मग त्या देवाच्या करता म्हणून काय काय दिलेलं आहे, तर पंचनगरही औक्षणम आणि माला. पंचनगर हा एक तांत्रिक म्हणजे एक टेक्निकल अशा स्वरूपाचा शब्द आहे. तर पंचनगर याचा अर्थ 5 मोठे व्यापारी. तर त्या 5 मोठ्या व्यापाऱ्यांनी हा अनेक कन्नड शिलालेखांमध्ये हा मुद्दा येतो. किंबहुना तो आपल्याला जो दुसरा लेख बघायचा आहे त्या धर्मापुरीच्या लेखातही तो हा उल्लेख येतो. तर मोठ्या व्यापाऱ्यांकडून किंवा महाजनांकडून त्यांच्या पंचायतीकडून देवाला त्या दिवशी औक्षण केलं जावं. औक्षण म्हणजे काय ते सांगण्याची आवश्यकता नाही. आणि त्यांना फुलाचा हार माला ही घातली जावी आणि तेव्हा मंत्रांनी त्याची पूजा केली जाते किंवा केली गेली म्हणजे. आणि मग त्यानंतर आदित्य वारे. आता बघा इथून पुढे यादी आपण जर पाहत गेलो तर कशी ती यादी आहे ते पहा. आदित्य वारे प्रतिवणिक विंश वराटका हा देया. तिथं व्यंश असं लिहिलंय पण विंश असं असायला पाहिजे. प्रत्येक रविवारी प्रत्येक व्यापाऱ्यांनी 20 कवड्या, वराटक म्हणजे कवडी, तर त्या दिल्या पाहिजेत. सुवर्णकारही. आता सुवर्णकारही सोनारांनी सुद्धा प्रत्येकी 20 कवड्या द्याव्यात असा कदाचित त्याचा अर्थ हा असेल असं आपल्याला दिसतं. त्याच्यानंतर शूर्प पूग फल विक्रेतृभिः प्रत्यापणम प्रतिदिनम पूग फलम एकम देयम. आधीची जी अट आहे 20 कवड्या द्याव्यात त्या रविवारी आहेत. म्हणजे बहुतेक सोमवारच्या पूजेसाठी म्हणून आहेत, म्हणून रविवारी द्याव्यात. आता पुढची जी सगळी अट आहे ती रोज करण्याच्या गोष्टींची आहे, की त्यांनी सुप हा शूर्प आणि पूग फल म्हणजे सुपारी, सुप आणि सुपाऱ्या या विकणाऱ्यांनी प्रत्येक दुकानामागे रोज एक एक सुपारी द्यावी. मग कापड विकणाऱ्यांनी काय द्यावं, तर वस्त्र विक्रेतृभिः प्रतिमासम प्रत्यापणम रूपकार्धम देयम. तर जे कापडाचे विक्रेते आहेत त्यांनी प्रत्येक महिन्याला प्रत्येक दुकानामागे प्रत्यापणम अर्धा रूपक हा त्यांनी द्यावा, रूपकार्धम. त्याच्यानंतर पुढे एक ई असं अक्षर येतं, ते काय आहे ते माहित नाहीये किंवा ते काही कळलेलं नाही काय, पण तिथे ते अक्षर आहे. तर प्रति यंत्रोपलम. यंत्रोपल याचा अर्थ चुन्याची घाणी, ती दगडी घाणी असते आपल्याला माहिती आहे. त्यामुळे उपल म्हणजे दगड आणि यंत्र म्हणजे काहीतरी फिरणारी गोष्ट. त्यामुळे प्रति यंत्रोपलम प्रतिदिनम द्रम्म द्वयम द्वयम देयम. आता ही चांगलं महाग गोष्ट आहे ऍक्च्युली. हा द्रम्म म्हणजे ज्याला दाम असं म्हणतात ते नाणं. तर रोज प्रत्येक चुन्याच्या घाणी मागे 2-2 दाम हे द्यावेत. याचा अर्थ त्या भागात चुन्याचा व्यवसाय हा चांगल्यापैकी चालत असला पाहिजे आणि म्हणून त्यांना चांगलीच जड अशा प्रकारची गोष्ट सांगितलेली आहे त्याला. आणि यापूर्वी न केलेली एक गोष्ट इथे केली आहे, की हे जर केलं नाही तर अन्यथा व्यवहार होते. जर हे केलं नाही तर उपल प्रतिविष्टी पादो देया. उपल म्हणजे ती परत घाणीच, आपण पाहिला तो शब्द. तर ती चुन्याची घाणी आणि विष्टी, विष्टी याचा अर्थ वेठ बिगार. तर प्रत्येक वेठ बिगार असलेल्या मजुरामागे आणि प्रत्येक घाणी मागे 1/4 पाद, 1/4 दाम म्हणजे तो दिला पाहिजे, असं थोडक्यात त्याचा अर्थ आहे. आणि त्याच्याशिवाय त्यांनी असं म्हणलंय की तुम्ही घाणी दिवसा चालवत असाल, रात्री कदाचित करत नसाल, पण दिवसाचे 2 भाग करायचे. त्यामुळे पाद दिला म्हणजे 1/4 भाग दिला तर तो 2 वेळा द्यायचा आहे. त्यामुळे नक्तम दिवा इति प्रति उपलम वराटक द्रम्मम. त्यामुळे सकाळी किंवा दिवसा आणि रात्री असं दोन्ही वेळेला ते द्यायचं आहे. म्हणजे थोडक्यात दुप्पट द्यायचं आहे. अन्यच्च आणि याच्याशिवाय दर्श पूर्णमासयोर नैवेद्यम देयम. दर्श म्हणजे अमावास्या, पूर्णमास म्हणजे पौर्णिमा, या 2 दिवशी नैवेद्य द्यायचा आहे. आणि पुन्हा अन्यथा व्यवहार होते. हे जर दिला नाही, अमावास्या पौर्णिमेचा नैवेद्य जर चुन्याच्या घाणी चालवणाऱ्यांनी दिला नाही तर लवण भरके मानस्य. आता इथे लवण या शब्दाचा अर्थ
चुना असा आहे. आपल्याकडे मराठीमध्ये लोणारी असा शब्द आहे, आपल्याला माहिती आहे. तर त्याचा अर्थ काही मीठ विकणारा असा होत नाही, त्याचा अर्थ चुना विकणारा असा होतो. तर लवण भरके मानस्य, त्यामुळे चुन्याची विक्री ज्या प्रमाणात होईल त्या प्रमाणात त्यांनी देवाला जे काही द्यायचं ते द्यायचंय, किंवा ठोक एक पणच द्यायचा डायरेक्ट. हा, म्हणजे एक नाणं डायरेक्टली द्यायचं. म्हणजे नाहीतर आतापर्यंत अर्ध्या नाण्यामध्ये किंवा नाण्याच्या बारक्या भागामध्ये आपण बोलत होतो, असं नाही. आता जर तुम्हाला जमलं नाही तर दंड म्हणून एक पण द्यायचा डायरेक्ट. त्यामुळे थोडक्यात म्हणजे चुन्याची घाणी जे चालवतात त्यांच्यावरती फार मोठं त्यांनी भार हा टाकलेला आहे. त्याचाच अर्थ त्यांचा व्यवसाय हा तितक्या प्रमाणात चालत असला पाहिजे. बर, त्याच्यानंतर फळ विकणाऱ्यांनी फल विक्रयणेन प्रतिदिनम प्रत्यापणम वराटकद्वयम देयम. फळ विकणाऱ्यांनी रोज प्रत्येक दुकानामागे 2 कवड्या द्याव्यात. म्हणजे ही सुद्धा चांगल्यापैकी हे त्यांना सांगितलेलं आहे करायला. आणि हे जर केलं नाही तर अन्यथा व्यवहृते तर पर्ण भरके पंचशतम अर्कपर्णानी देयानी. तर पानांची जी टोपली असते तर त्या पानांच्या टोपली मागे 500 रुईची पानं अर्कपर्ण ही द्यावीत. बा, आता जो तैल घाणिकी तेलकार, तेल काढणारा, तर त्यांनी कोडील नावाचं एक तेलाचं माप असतं, मोठं माप असतं. तर तेवढं भरून तेल हे प्रत्येक पंधरवड्याला दिलं पाहिजे, प्रतिपक्ष ते दिलं पाहिजे. आता तुम्ही लक्षात घ्या याच्यामध्ये कोण कोण येतात मग. तर आपण पाहिलं त्याप्रमाणे पंचनगर जे मोठे 5 व्यापारी आहेत तर त्यांनी त्या देवाची प्रतिष्ठापना केली. त्या दिवशीचं त्यांनी जे काही सगळं खर्च वगैरे सगळा त्यांनी केला अर्थातच. त्याच्यानंतर पूजेची, समंत्रक पूजेची व्यवस्था केली. त्याच्यानंतर प्रत्येक रविवारी 20 कवड्या ह्या इतर व्यापाऱ्यांनी द्याव्यात. आणि मग त्याच्यामध्ये सोनार सुद्धा आले. आणि मग सुप, त्याच्यानंतर सुपाऱ्या ह्या विकणाऱ्या मंडळींनी काय द्यावं ते आपल्याला त्यांनी सांगितलंय. त्याच्यानंतर चुन्याची घाणी चालवणाऱ्यांनी काय द्यावं ते त्यांनी सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर फळं विकणाऱ्यांनी काय द्यावं हे त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे. तेल विकणाऱ्यांनी काय द्यावं हे सांगितलंय. आणि लक्षात घ्या इथं प्रत्येक ठिकाणी प्रत्येक दुकानामागे, प्रत्येक चुन्याच्या घाणी मागे असं सांगितलंय, किंवा प्रत्येक मजुरा मागे असं सांगितलंय. त्यामुळे हे काही 3-4च व्यक्ती कोणीतरी आहेत आणि त्यांनीच हे फक्त दिलं आहे तर असं नाहीये. ही मोठी व्यापारपेठ त्यावेळेला सुद्धा लातूर ही असली पाहिजे. आणि त्यातल्या जवळजवळ सगळ्या जे कोण व्यावसायिक आहेत त्या सगळ्यांनी त्याला काही ना काहीतरी त्या देवाला देण्याचं मान्य केलेलं आहे आणि ते त्यांनी लिहून ठेवलेलं आहे. आणि आता दुसरी गोष्ट की पुन्हा अट घातली आहे की जो ह्याच्या व्यतिरिक्त जो काही करेल तो पापी, योन्यथा करोती स पापी यान. आणि मग कुठल्याही दानपत्रामध्ये येणारे जे काही विशिष्ट अशा प्रकारचे शापाशीर्वादपर श्लोक असतात, मुख्यतः शापपर श्लोक असतात, ते याच्यामध्ये आहेत. तर ते आपल्याला दिसत आहेत तिथे की स्वमदानम अन्यदानम वा विप्राणाम पालयेन नरः सही पाप विनिर्मुक्त स्वर्गे लोके महीयते. स्वकृतान्यकृतम वापी यक्षणम लोपयेन नरः प्राप्तस्य जिम्मया गत्या विष्ठायाम जायते कृमिः. आणि कुठलाही जो अशा प्रकारचा दानलेख असतो साधारणपणे प्राचीन काळातला किंवा मध्ययुगाच्या सुरुवातीच्या काळातला, तर तो ज्या शब्दांनी संपतो त्याच शब्दांनी म्हणजे मंगल महाश्री या शब्दांनी हा लेख संपतो. तात्पर्य असं आहे की तो जो माधव नायक आहे त्या माधव नायकांनी मंदिर बांधून दिलं, पण त्याच्यानंतर त्याची सगळी जी काही व्यवस्था आहे ती तिथल्या स्थानिक व्यापाऱ्यांनी, व्यावसायिकांनी चालवायची आहे. तसं त्यांनी मान्य केलेलं आहे आणि त्याला काही त्यांनी नियम घातलेले आहेत. आणि ती सगळी व्यवस्था तशी चालेल किंवा चालते की नाही हे पाहता यावं ह्या करता म्हणून ती दगडावरती कोरून तिथे अगदी चिरस्थित करून ठेवलेली असं आपल्याला दिसतं. त्यामुळे ज्याला आपण क्राऊड फंडिंग असं म्हणतो तर त्या क्राऊड फंडिंगची अनेक उदाहरणं आपल्याला सापडतील, अगदी बौद्ध लेण्यांपासून सुद्धा सापडतील. म्हणजे आपण जर कारल्याच्या लेण्यामध्ये बघितलं तर तिथे खांबांवरती अनेक लेख आपल्याला सापडतात. तर तो खांब किंवा तो जो सगळा भाग आहे त्या लेण्याचा तो ज्यांनी कोरून दिला
त्या किंवा कोरण्याकरता ज्यांनी पैसे दिले त्या व्यापाऱ्याचं नाव तिथं आपल्याला दिसतं. तर ते एक प्रकारचं क्राऊड फंडिंग आहे. किंवा आणखी इतर काही देवस्थानं आहेत की जिथं क्राऊड फंडिंग आपल्याला दिसतं. तर तसंच क्राऊड फंडिंग हे लातूरच्या ह्या पापविनाशन मंदिरासाठी सुद्धा झालेलं आहे, त्याच्या व्यवस्थेसाठी झालेलं आहे असं आपल्याला दिसून येतं. आणि हा जो सगळा शोध आहे हा नवीन आहे. आता दुसरा जो शोध आहे तो नेमका ह्याच राजाच्या राज्यातला, म्हणजे कल्याणीचा चालुक्य नृपती तिसरा सोमेश्वर याचा धर्मापुरी इथला अधिकारी श्रीपती नावाचा आहे, त्यांनी बांधलेला जो मुरारी मठ म्हणून आहे, तर त्या मुरारी मठामध्ये हा लेख आहे. आणि हा लेख 1961 साली सापडलेला आहे असं आपल्याला दिसतं. आणि 1961 साली हा लेख सापडला आणि 1968 साली तो व्ही कोलत्यांनी वाचला असं आपल्याला दिसतं. हा जो लेख आहे तो एकच अखंड आहे, जरी आपल्याला त्याची 2 चित्र दिसत असली तरी, पण त्याची चित्र तशीच उपलब्ध आहेत, त्यामुळे त्याला पर्याय नव्हता काही. तर तो लेख 115 सेंटीमीटर बाय 65 सेंटीमीटर अशा आकाराचा आहे. त्याच्यामध्ये एकूण 45 ओळी आहेत. आणि संस्कृतमध्ये त्याचा भाग आहे, संस्कृत विषय मराठीमध्ये काही भाग आहे, पुढचा जो दानाचा भाग आहे तो. आणि त्याची तारीख जी आहे ती शके 1056 आनंद नाम संवत्सर आषाढ अमावास्या आणि सोमवार. आणि या लेखामध्ये असं म्हटलेलं नाहीये की त्या दिवशी सूर्यग्रहण आहे म्हणून, पण प्रत्यक्षात त्या दिवशी सूर्यग्रहण आहे. आणि त्यामुळे त्याची तारीख येते मगाशी सांगितली होती ती 23 जुलै 1134. आता हा जो चालुक्य सोमेश्वर आहे तर त्या तिसरा सोमेश्वर, तर त्या सोमेश्वराची वंशावळ ही सुरुवातीला दिलेली आहे. आपण आता जो मजकूर बघतोय तो 23व्या ओळीपासूनचा मजकूर आहे, पण त्याच्या पूर्वी त्याची वंशावळ दिलेली आहे. आहव मल्लाचं नाव परत याही लेखामध्ये येतं. त्याच्यानंतर परमर्दी देवाचं नाव येतं. आणि भूलोक मल्ल म्हणजे आपल्या लातूरच्या लेखातला जो राजा होता तृतीय सोमेश्वर, तोच या लेखामध्येही येतो आपल्याला. आणि हा लेख ऐतिहासिक दृष्ट्या सुद्धा अतिशय महत्वाचा आहे. त्याचं कारण कल्याणीचा हा जो चालुक्य वंश होता, तो चालुक्य वंश आणि मध्य प्रदेशातले परमार यांचे जे काही संबंध होते, आणि त्यात विशेषतः हा तृतीय सोमेश्वर म्हणजे भूलोक मल्ल, त्याचं त्या जगतदेव ह्या परमार राजाशी जे काही युद्ध झालं होतं, आणि त्या युद्धाचं कारण होतं की विदर्भाच्या संदर्भामधला त्याच्यावर ताबा कोणाचा असावा याकरता ते युद्ध झालं होतं. आणि असं मानलं जातं की हे जे युद्ध आहे ते धर्मापुरी या ठिकाणी म्हणजे बीड जिल्ह्यामध्ये ते युद्ध झालेलं होतं. आणि त्या युद्धाच्या नंतर ती धर्मापुरी ही त्यांनी मल्लराजाला दिली. आणि मग त्या मल्लराज नावाचा त्याचा सरदार आहे, म्हणजे थोडक्यात म्हणजे त्या मल्लराजाचा मुलगा आहे, त्याचं नाव लक्ष्मराजा असं येतं. त्या लक्ष्मराजाचा एक नोकर आहे, म्हणजे त्याचा एक उपसरदार आहे म्हणा, तो त्याचं नाव आहे ग्रहवास. त्या ग्रहवासाचा मुलगा आहे नारायण नावाचा, आणि त्याचा मुलगा आहे श्रीपती नावाचा. एवढी सगळी वंशावळ ही आधीच्या 22 ओळींमध्ये आपल्याला येऊन जाते. आणि मग आपल्याला असं दिसतं की या श्रीपतींनी हे मंदिर जे आहे ते बांधलेलं आहे, म्हणजे मुरारी मठ म्हणजे कृष्णाचं मंदिर त्यांनी बांधलेलं आहे असा उल्लेख हा या 23व्या ओळीपासून पुढे येतो. तर ते पहा तिथे आपल्याला दिसतंय श्री श्री पतौ श्रीश्च सरस्वतीच मिथो विरुद्धे वसतच तथात्र. तर तो श्रीपती हा तिथे म्हणजे तो त्याच्या कारकिर्दीमध्ये श्री आणि सरस्वती म्हणजे लक्ष्मी आणि सरस्वती या एकमेकींच्या विरुद्ध असणाऱ्या 2 देवता सुद्धा एकत्र नांदायला लागल्या असं तो या लेखामध्ये सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर त्यांनी जे पुढचं वर्णन केलेलं आहे ते परत त्याच्या पत्नीचं वर्णन केलेलं आहे, पद्मा नावाच्या, पद्मा अभवदस्य भार्या असं वर्णन केलंय. आणि मग त्याच्यानंतर पुढच्या श्लोकामध्ये म्हणजे जो श्लोक क्रमांक आहे 24, तर त्या श्लोकामध्ये त्यांनी यक्कारयामास मठम मुरारे हे शेवटचा भाग त्यातला, की तो श्रीपती त्यांनी मुरारीचा मठ म्हणजे श्रीकृष्णाचा मठ किंवा मंदिर हे निर्माण केलं असं आपल्याला दिसतं. आता ह्याच्या पुढच्या भागामध्ये आपल्याला त्या मंदिराला कोणकोणत्या व्यापाऱ्यांनी किंवा तिथल्या स्थानिक व्यावसायिकांनी काय काय
दिलं किंवा दिलं पाहिजे या संदर्भातलं वर्णन हे सापडतं. आणि परत एकदा हे क्राऊड फंडिंगचंच उदाहरण एक प्रकारे आहे. तर नगरमध्ये नायक सिद्ध पै, नायक सोमय्या, श्रेष्ठी बाहुबली, गांधी धोर पै आणि श्रेष्ठी कडवाल चामलिक, हे ही 5 व्यक्ती आहेत. नायक सिद्ध पै, नायक सोमय्या 2, श्रेष्ठी बाहुबली, गांधी धोर पै आणि कडवाल चामलिक. तर हे हे पंचक प्रवृत्ती, हे पंचनगर, हे 5 जण ज्याच्यात मुख्य आहेत अशा पंचनगरांनी, मागच्या लेखामध्ये हा शब्द येऊन गेलेला आहे. तर या पंचनगरांनी दत्तम वर्षम प्रति, ते म्हणजे त्याचा अर्थ प्रतिवर्षम, दरवर्षी हे लोक काय देतील, तर गद्याण 7, गद्याण नावाचं मोठं नाणं होतं आपल्याला माहिती आहे. तर ते गद्याण हे ते 7 गद्याण देतील. त्याच्यानंतर ते 2 कवड्या देतील. त्याच्यानंतर हार देतील, माला. तेली असं म्हटलंय, तर त्याचा अर्थ तेल ते देतील आणि जे काही वस्त्र प्रक्षालनासाठीच्या जे काही सगळ्या गोष्टी आहेत त्या ते देतील, असा त्याचा अर्थ हा होतो. त्याच्यानंतर टाकसाळीमध्ये प्रत्येक धड्यामागे काहीतरी दान सांगितलेलं आहे. तर प्रत्येक धड्यामागे, आता ते एक गद्याण आहे का काय आहे ते फारसं नीट स्पष्ट होत नाही, परंतु दान सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर पर्णशाळेमध्ये, आता पर्णशाळा म्हणजे विड्याच्या पानांचं दुकान. तर पर्णशाळेमध्ये प्रत्येक महिन्याला 2 ब्रह्म आणि कदाचित काहीतरी प्रत्येक 20 टोपल्यांमागे 2 ब्रह्म वगैरे अशा स्वरूपाचा काहीतरी तो मजकूर आहे, तो नीट लागत नाही. परंतु त्याच्यानंतर बाह्याभ्यंतर धूपन दीपालिकाम प्रति, म्हणजे यांनीच काय द्यायचं आहे, तर बाहेर आणि आत धूपन म्हणजे धूप घालण्याकरता आणि दिवे लावण्याकरता एक गद्याण. त्याच्यानंतर पुढचा शब्द आहे तो फार गमतीदार आहे, भक्त मंडपिका. आता इथे भक्त मंडपिका म्हणजे लोकांना वाटेल की काहीतरी दर्शन मंडप वगैरे की काय, तर तसं नाहीये. इथे भक्त या शब्दाचा अर्थ भात असा आहे, मंडपिका म्हणजे मंडई. त्यामुळे त्याचा अर्थ तांदुळाच्या विक्रीचं फार मोठं केंद्र हे धर्मपुरीमध्ये त्यावेळेला होतं. भक्त मंडपिका म्हणजे खास तांदुळाची जी मंडई आहे, तर त्या तांदुळाच्या मंडईमध्ये वह्यमान म्हणजे गाडी, थोडक्यात म्हणजे तांदुळाच्या प्रत्येक गाडी मागे 25 वृषभ, म्हणजे एक नाणं आहे वृषभ हे, असं कोलते आपल्याला सांगतात. तर 25 वृषभ इतका कर हा द्यावा. त्याच्यानंतर पूगफल कर्मणी, आता परत मागच्याही लेखामध्ये सुपारीचा व्यापारी हा मोठा होता, त्यामुळे पूगफल कर्मणी गोल्लणेन प्रतिमासम, म्हणजे मासम प्रति म्हणलंय पण त्याचा अर्थ प्रतिमासम, द्रम्म 12, म्हणजे सुपारीच्या व्यापाऱ्यांनी, गोल्लण नावाचा तो व्यापारी आहे, त्यांनी प्रत्येक महिन्याला 12 द्रम्म हे द्यावे. त्याच्यानंतर तुपाचा व्यापारी आहे मलेंद्र प नावाचा, तर त्यांनी परत ते मागचं ते माप आहे कोडीय, मागच्या याच्यामध्ये ते कोडील असं होतं, इथं ते कोडीय असं किंवा कोडिया असं येतं. तर त्यांनी 2 ब्रह्म द्यावेत. त्याच्या पुढचं जे आहे ते लिंगवटी, हा नक्की काय प्रकारे, पण त्यांनी 4 ब्रह्म द्यावेत असं त्यांनी सांगितलेलं आहे. परंतु हा शब्द काय आहे तो व्ही कोलत्यांनीही त्याचा अर्थ दिलेला नाही आणि मलाही तो कुठे सापडला नाही ऍक्च्युली. त्याच्यानंतर पंचहंतती म्हणजे पांचाळ म्हणजे लोहार. तर त्यांनी प्रत्येक महिन्याला 4 ब्रह्म हे द्यावेत आणि 25 वृषभ हे द्यावेत. 4 ब्रह्म आणि 25 वृषभ हे त्यांनी द्यावेत असं त्यांनी सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर पुढचं जे आहे ते अर्थ काही लागत नाही, म्हणजे उदयाकीय म्हणजे काय, पाण्याशी संबंधित काही आहे की काय, पाणके किंवा भिस्ती या लोकांच्या बद्दल काही सांगितलंय का, काही सांगता येत नाही. पण त्यांनी 2 द्रम्य द्यावेत असं सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर आंब्याचा बाजार तिथे मोठ्या प्रमाणात आहे, तर किंवा आंब्याच्या बागा आहेत म्हणा, झाडं आहेत म्हणा, राई आहे. तर आंबा कुंज, तर
तिथल्या यांनी आणि त्याचे दोन महत्वाचे व्यापाऱ्यांची नावं दिली तिथे, दोधलाल आणि श्रीधर. तर यांच्याकडून 25 द्रह्म म्हणजे चांगलेच महाग, त्यांना भरपूर ते पैसे द्यायला तयार असा त्याचा अर्थ आहे. त्याच्यानंतर तैलक क्रेणी म्हणजे तेलाचं जे दुकान आहे त्याच्याकडून 2 द्रह्म, आणि तैलंगी प्रत्यक्ष तेल काढणारा जो आहे त्याच्याकडून काहीतरी एका विशिष्ट तेलाच्या उत्पादनाकरता किंवा विक्री करता 2 द्रह्म असं त्यांनी सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर मुद्रापणे मासंप्रती परत 2 द्रह्म. मुद्रापणे याचा अर्थ नाणे बाजार, जिथे नाणं खरं आहे का खोटं आहे हे ओळखलं जातं असा जो काही बाजार आहे म्हणजे किंवा दुकान आहे एक्सचेंज साठीचं, म्हणजे जिथे थोडक्यात म्हणजे पोद्दार हे असतात, तर तिथे प्रत्येक महिन्याला 2 द्रह्म. त्याच्यानंतर गणकरम प्रति गुली, गुली नावाचं एक छोटस नाणं होतं, तर त्या नाणी मोजणाऱ्यांना प्रत्येक माणसाला 1-1 गुली त्यांनी द्यायची आहे. त्याच्यानंतर किरकोला म्हणजे किरकोळ व्यापारामागे 1 द्रह्म द्यायचा आहे, म्हणजे कमीत कमी 1 द्रह्म द्यायचा आहे थोडक्यात म्हणजे. आणि मग मोठे जे व्यापारी आहेत त्यांना फार 25 द्रह्मांपर्यंतची दानही त्यांनी सांगितलेली आहेत करायला. त्याच्यानंतर मरीच्या ओभा म्हणजे मिरीचा व्यापारी, त्यांनी प्रत्येक महिन्याला 2 द्रह्म द्यायचे आहेत. त्याच्यानंतर मार्गादाय म्हणजे कदाचित रस्त्याला व्यापार करणारे किंवा रस्त्याने ये जा करणारे त्यांनी काहीतरी द्यायचंय, पण ते फारसं स्पष्ट नाही नीटपणे. पुन्हा एकदा इथे यंत्रक्रेणी येते, म्हणजे चुन्याचा नाणा येतो, त्यांनी 2 द्रह्म द्यायचे. आपल्याला असं दिसतं की लातूरच्या मानाने धर्मपुरीमध्ये चुन्याच्या घाणीवरती जे काही त्यांच्याकडून घ्यायचं कॉन्ट्रीब्युशन आहे ते त्या मानाने कमी आहे असं आपल्याला दिसतं. त्याच्यानंतर हा जो पुढचा शब्द आहे त्याचा अर्थ नाही नीट सांगता आलेला, तो म्हणजे तंत्रिकाट लालान्न क्रेणी. तर अन्न क्रेणी म्हणजे काहीतरी म्हणजे अन्नाशी संबंधित असलेली काहीतरी गोष्ट आहे, पण ती काय ती सांगता आलेली नाही नीटपणे. तर त्यांनी पण 2 द्रह्म द्यायचे. पुढच्याही शब्दाचा अर्थ कळलेला नाही, परंतु तेही एका म्हणजे द्रव पदार्थाचं माप आहे, कोडी हे जे आहे ते. तर त्या 4 कोडी मागे 1 द्रह्म वगैरे असं काहीतरी आहे, पण त्याचाही अर्थ नीटपणे लागलेला नाहीये. त्याच्यानंतर पुन्हा एक माणसाचं नाव येतं, श्रीपदय्या नावाचा तो माणूस आहे, तर त्यांनी काहीतरी द्यावं असं म्हटलेलं आहे. पुढच्या अनेक गोष्टी आहेत त्याचे अर्थ यांना कोलतेंना लागलेले नाहीत आणि वाचन सुद्धा त्यांची फार स्पष्ट आहेत असं ते म्हणत नाहीत त्याच्यामध्ये, त्यामुळे त्याच्याबद्दल फक्त अंदाजच आपल्याला करायला लागेल. पण लाट देशाचे व्यापारी आहेत, तर नायक भालल, राणक, महीपाल, भीमदेव, पोढदेव, कानारदेव. त्याच्यानंतर हे आता मुहुमुहुण हा काय शब्द आहे ते काही समजलेलं नाही, परंतु वामदेव. ह्या सगळ्या मंडळींनी 10 गद्याण द्यायचे आहेत. म्हणजे परत एकदा ते खूपच मोठं दान हे त्यांनी करायला सांगितलेलं आहे त्यांना ऍक्च्युअली, किंवा त्यांनी करायचं मान्य केलेलं आहे म्हणा. त्याच्यानंतर परत वाकट, भांडप, अनंत ह्याही मंडळींनी काहीतरी देण्याचं त्यांनी मान्य केलंय, पण तिथली अक्षरं नीट लागत नाहीत असं कोलते आपल्याला सांगतात. आणि भांडशाली वगैरे हे जे खालच्या सगळ्यात ओळीत आपल्याला व्यापारी दिसत आहेत, तर त्यांनी दत्त शतम म्हणजे त्यांनी 100 थोडक्यात नाणी ही देण्याचं मान्य केलेलं आहे असं आपल्याला दिसतं. आणि मग बाकीच्या आणखी काही व्यक्तींनी त्यांचे राणक काहीतरी आहे, त्याच्यानंतर कामय्या ह्या नावाच्या व्यक्तींनी आपल्याला असं दिसतं की 1-1 द्रह्म देण्याचं मान्य केलेलं आहे. आणि मग तो असं सांगतो की नायक श्रीपतीने तोत्र गृहीत्वा. आता तोत्र म्हणजे जो चाबूक असतो त्याला तोत्र असं म्हणतात. तर नायक श्रीपतीने तोत्रम गृहीत्वा मनोरथ वृंदोत्र प्रदत्ता. त्यामुळे त्यांनी एक प्रकारे लोकांना त्यांच्या मागे लागून त्यांना हे सगळं मनोरथ वृंद हा जो सगळा जे आहे ते लोकांना द्यायला लावलेलं आहे आणि त्यांनी ते मान्य केलंय असं आपल्याला दिसतं.
आता त्याच्याशिवाय त्यांनी ह्या मंदिराला 100 निवर्तन इतकी जमीन ही दिलेली आहे. आणि त्याच्याशिवाय हा जो तनग्राम नावाचं जे तिथलं गाव आहे, ते कुठलं ते ओळखता आलेलं नाही, त्या गावामध्ये 10 निवर्तन जमीन ही दिलेली आहे असं आपल्याला दिसतं. त्याच्या पुढचा जो मजकूर आहे, क्षिपा नगरेण पंचवनानी खरवट कोळी वगैरे, तर तो नक्की काय आहे त्याच्याबद्दल खूप संदिग्धता आहे, त्यामुळे त्याच्याबद्दल आपण काही बोलायला नको. पुन्हा याही लेखाच्या शेवटी आशीर्वादपर श्लोक आहेत ते परत एकदा येतात. आता एक महत्वाची गोष्ट आहे, एक महत्वाचा फरक आहे, आणि तो म्हणजे आपल्याला असं दिसतं की ह्या लेखामध्ये त्यांनी तो जो श्रीपती आहे त्या श्रीपतीने हे मंदिर बांधलं आणि त्या मंदिराची व्यवस्था ही या सर्व लोकांनी करावी याकरता त्यांच्याकडे आग्रह धरला आणि त्यांनी जवळजवळ त्यांना ते कंपल्सरी मान्य करायला लावलं असं आपल्याला दिसतं. परंतु ते काही असलं समजा तरी सुद्धा राजानेच फक्त जमिनी द्याव्यात आणि मंदिराची व्यवस्था करावी, तर अशी जी सर्वसाधारणपणे समजूत ही होती त्याला तरी सुद्धा यामुळे छेद जातो आणि स्थानिक लोकांनी राजाच्या सरदाराच्या आग्रहाने का होईना, म्हणजे धर्मापुरीच्या पद्धतीने बोलायचं झालं तर किंवा लातूरच्या पद्धतीने बोलायचं झालं तर कदाचित स्वयंस्फूर्तीने, कारण त्या लेखात असं काही म्हटलेलं नाहीये की त्या माधव नायकाने लोकांना पकडून ही सगळी दानं द्यायला लावली, असं असं काही त्यांनी म्हटलेलं नाही. पण या लेखात मात्र त्यांनी तसं म्हटलेलं आहे. तर त्यामुळे कुठल्याही पद्धतीने असेल, स्वयंस्फूर्तीने असेल, लोकांनी एकत्र येऊन असेल किंवा मंदिर बांधणाऱ्या कुठल्या तरी राजाच्या सरदारांनी आग्रह केला म्हणून असेल, कुठल्याही पद्धतीने असलं तरी त्या मंदिराचा खर्च हा लोकांनीच चालवायचा आहे. मंदिराची पुढची जी काही सगळी वाटचाल आहे ती लोकांच्या आश्रयावर होईल अशा प्रकारची व्यवस्था ही या दोन ठिकाणी लावलेली आपल्याला दिसते. याच्याही पेक्षा पुढचा जो भाग आहे तो आणखीनच महत्वाचा आहे. पंढरपूरचं जे विठ्ठल मंदिर आहे, तर आपल्याला विठ्ठल मंदिर हे सर्वसाधारण माणसाला माहिती असतं, प्रश्नच नाही त्यात, आपण अनेक लोक तिथे गेलेले असतो. परंतु विठ्ठल मंदिराचा इतिहास सुद्धा फार मोठा इतिहास आहे. त्याला जवळजवळ 1000 वर्षाचा इतिहास आहे, 900 वर्षाचा तर आहेच आहे. आणि त्यामुळे पहिला जो शिलालेख येतो तो शक्य 1111चा, त्याला विठ्ठल देवाचा शिलालेख असं म्हटलं जातं. आणि त्याच्यामध्ये असा उल्लेख आहे की श्री विठ्ठलाचा लहान मडू म्हणजे छोटा मठ, लहान मडू बांधिला, म्हणजे तो बांधला आणि तो तिथल्या कोठारी लोकांनी सांभाळावा आणि म्हणून 7 मुख्य व्यक्तींचं मंडळ त्यासाठी नेमून दिलं, असा तो लेख हा आहे. म्हणजे एक प्रकारे पुन्हा लोकांचा सहभाग हा याच्यामध्ये आहे. या लेखाचं वाचन अनेकदा झालेलं आहे, शंभू तोडपुळ्यांनी केलेलं आहे. त्यांचं जे पुस्तक आहे प्राचीन मराठी कोरीव लेख त्याच्यामध्ये ते प्रसिद्ध झालेलं आहे. पण त्याचबरोबर आपल्याला असं दिसतं की श्री विठ्ठल आणि पंढरपूर या पुस्तकामध्ये गहखऱ्यांनी त्या लेखाच्या वाचनाबद्दल काही शंकाही व्यक्त केलेल्या आहेत. त्याच्याशिवाय मग पंढरपूरला तिथल्या तुळईवरचा एक शिलालेख आहे, तो 1237 सालचा आहे. त्याच्यानंतर यादव राजा कनरदेव याच्या कारकिर्दीतला एक लेख तिथे आहे. त्याच्यानंतर तिथे आपतोर याम नावाचा सोमयाग झाल्याचा उल्लेख असणारा एक लेख आहे, तो शके 1192 म्हणजे इसवी सन 1270चा आहे. आणि तोडपुळ्यांच्या तर्काप्रमाणे ज्याला 84चा शिलालेख असं म्हटलं जातं, तो हा 84चा शिलालेख म्हणजे विठ्ठल देवाचा शिलालेख, म्हणजे जो पहिला शिलालेख आहे त्याच्यानंतर साधारणपणे 84 वर्षांनी जो कोरला गेला तो लेख आपण पाहतोय की शके 1195 मध्ये त्या लेखाची सुरुवात झाली आहे, 84च्या शिलालेखाची. त्याच्यातून 84 वजा केले की 1111 हे वर्ष आपल्याला मिळतं. तर त्यामुळे हा जो 84चा शिलालेख आहे तो आपल्याला असं सांगतो की त्या विठ्ठलाच्या मंदिराचा एक प्रकारे जीर्णोद्धार किंवा त्याचं विस्तार, त्याचा एक्सटेन्शन हे केलं गेलं आणि त्याच्यामध्ये कोणी कोणी मदत केली किंवा तिथल्या देवालयाच्या व्यवस्थेसाठी कोणी कोणी काय काय देऊ केलेलं आहे, दिलेलं आहे, त्या सगळ्याची यादी ही आपल्याला या 84च्या शिलालेखामध्ये मिळते. आता हा जो मूळ शिलालेख आहे तो एवढा प्रचंड आहे खरं म्हणजे, आणि ऍक्च्युली त्याच्यापैकी फार मोठा भाग हा त्याला पाठी लोकांनी घासल्यामुळे, कारण त्यात अशी समजूत होती की या लेखाला आपली पाठ घासली म्हणजे 84 लक्ष योनींमधून आपली सुटका होते,
तर या समजुतीपायी त्या लेखाला पाठी घासून 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 तो फार गुळगुळीत लोकांनी करत आणला होता. आणि तुळपुळ्यांनी तो लेख पुन्हा एकदा कोरून घेतला आणि तो त्यांनी वाचला असं त्यांनी सांगितलंय. त्यापूर्वी अर्थातच तो इतिहासाच्या राजवाड्यांनी वाचलेला होता, आणखी इतरांनी तो वाचण्याचे प्रयत्न केलेले होते. पण आत्ताचं जे महत्वाचं त्याचं वाचन आहे ते तुळपुळ्यांचं वाचन हेच आहे असं आपल्याला दिसतं. आणि हा लेख त्याच्यामध्ये वेगवेगळे सणावळ्या येतात, किंबहुना शके 1195, 96, 97, 98 आणि 99 अशा 5 वर्षांमधले त्या शकांनी सुरुवात होणारे असे उल्लेख हे त्याच्यामध्ये आपल्याला सापडतात. आणि त्या प्रत्येक उल्लेखामध्ये त्या वर्षात किंवा त्याच्यानंतर कोणकोणती दानं आली त्याचे तपशील आपल्याला सापडतात. या लेखाचे आपल्याला दिसतंय की 7 कॉलम इथे दिसत आहेत बघा. हा इथे त्या ह्याच्यामध्ये रेघ सुद्धा मारलेली आहे. ही इथं रेघ आपल्याला ती दिसतीये, इथे रेघ दिसतीये, ही तिसरी दिसतीये, चौथी दिसतीये, इथे 5वी दिसतीये, ही 6वी रेघ दिसते आणि 7वी. त्यामुळे एकूण 7 कॉलम्सचा हा लेख आहे. आणि 250च्या आसपास जवळजवळ तिथे दाते किंवा ज्यांनी मंदिरासाठी काही ना काही वर्गणी कॉन्ट्रीब्युशन हे केलेलं आहे अशा प्रकारच्या लोकांची नावं आपल्याला त्यामध्ये सापडतात. त्यांनी दिलेल्या दानांचे तपशीलही सापडतात. आणि वर कव्हरिंग असा जो मजकूर आहे तो खरं म्हणजे मुळात 2 ओळींचा होता. आणि त्याच्यामध्ये पहिल्या ओळीमध्ये अर्थातच विठ्ठलाची स्तुती करणारा एक श्लोक आहे, तो अतिशय सुंदर श्लोक आहे. आणि दुसऱ्या ओळीमध्ये आपल्याला असं दिसतं की शके 1195 मध्ये आता हा लेख आम्ही सुरू करतोय आणि त्या विठ्ठलाचा जीर्णोद्धार करतोय वगैरे अशा स्वरूपाचा मजकूर आहे. पण झालं काय की ही शिळा इथे कोरून संपली आणि त्याच्यानंतर पुन्हा काही दानं आली तर ती सगळ्यात टॉपला इथे वर लिहिलेली आहेत ऍक्च्युली. म्हणजे ही जी पहिली ओळ आहे खरं म्हणजे तर ती त्या दानांची ओळ आहे. पण प्रत्यक्षात लेख मात्र तिथे मुळात सुरू झालेला नव्हता, तो इथे सुरू झाला होता. आणि ती जी उशिरा आलेली दान आहेत ती टॉपला लिहिलेली, सगळ्यात वर लिहिलेली आहेत असं आपल्याला दिसतं. मग त्यामुळे ती पहिली ओळ आहे. त्यामुळे आत्ता दिसताना तो लाषण नायक त्यांनी दिला एक गद्याण वगैरे ती जी ओळ आहे ती आपल्याला पहिल्यांदा दिसते. परंतु विठ्ठलाच्या स्तुतीचा श्लोक आहे, फार सुंदर श्लोक आहे की स्तुत्यम नित्यम अशेष सिद्ध विबुधै श्रुत्या विमृष्टम परम श्रीकांतम कमले क्षणम सुरगणैर गेयम मुदा कोमलम कीर्त्यम भक्तजनैर भृशम पुलकिता नंदांब पूर्णे क्षणैर वंदे नंदसुतम मुदा घननिलम भक्तानुगम विठ्ठलम. आता तो वस्तुतः श्री विठ्ठल, श्री हा शब्द तिथे वस्तुतः त्या वृत्तात बसत नाही, पण राजवाड्यांनी त्याच्याबद्दल अतिशय सुंदर मार्मिक एक विवेचन केलंय की ते त्यांनी असं लिहिलंय की इथे वृत्तसुखापेक्षा भक्तिसुखाकडे लक्ष अधिक आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे तिथे. त्यामुळे भक्त अनुगम श्री विठ्ठलम. आणि मग तिसऱ्या ओळीमध्ये तो सांगतो की स्वस्ती श्री सकू 1195 श्रीमुख संवत्सरे फागणीपुर म्हणजे पंढरपूर श्री विठ्ठल देव रायासी फुले दांडे आ चंद्रार्क चालावेया नाना भक्त मालिया दत्त पैकाचा विवरू. त्यामुळे दांडा या शब्दाचा अर्थ हार असा आहे. त्यामुळे फुलं हार वगैरे ही आ चंद्रार्क ही आम्ही कायमस्वरूपी देऊ किंवा सूर्यचंद्र आकाशात आहेत तिथपर्यंत आम्ही देत राहू असं म्हणणाऱ्या भक्त मालिकेनी दिलेल्या पैक्याचा विवरू. भक्त मालिकेने दिलेल्या पैशांचं विवरण हे आता आम्ही इथं देत आहोत. आणि मग खाली हा प्रचंड मोठा लेख आपल्याला दिसतो. आणि मग त्याच्यामध्ये त्यांनी त्या माणसाचं गाव सांगितलेलं आहे, त्याच्यानंतर त्या माणसाचं नाव सांगितलेलं आहे, त्यानंतर त्यांनी काय दिलंय ते सांगितलंय. आणि मग त्याच्यामध्ये ती कॅशमध्ये म्हणजे जर देणगी नाण्यांमध्ये असेल तर तसा उल्लेख केलाय. बा इथे हा आपल्याला दिसतोय दत्त, दत्त म्हणजे दिला, मग तो नंतर तर दच येतो फक्त. आणि ग म्हणजे गद्याण. त्याच्यानंतर कशासाठी दिली तर दांडा म्हणजे मी मागाशी सांगितलं की फुलाचा हार किंवा फुले 100 आणि वौसर असा शब्द त्याच्यामध्ये येतो. वौसर याचाही अर्थ फुलाचा सर असा होतो. त्यामुळे फुलं किंवा फुलाचा हार किंवा फुलाचा सर यापैकी काहीतरी त्यांनी देण्याचं मान्य केलं असं आपल्याला दिसतं. आणि मग तुम्ही जर बघितलं तर त्याच्यामध्ये या इथं 5व्या क्रमांकावर आपल्याला विजापूर या ठिकाणच्या एका गौरूबाई नावाच्या बाईने दिलेलं दान आपल्याला सापडतं.
त्याच्यानंतर 7व्या ओळीमध्ये कोकणामधल्या एका माणसाचं दान हे आपल्याला सापडतं. त्याच्यानंतर 17व्या ओळीमध्ये नायकी म्हणजे नायकीण असलेली देऊबाई नावाची बाई आहे, तर तिने दिलेलं दान हे आपल्याला सापडतं. आणि आता 6व्या ओळीमध्ये आपल्याला माहूर या गावाचा उल्लेख सापडतो. तर विजापूर हे प्रसिद्ध आहे. माहूर हे जे आहे ते आत्ताचं जे नांदेड आणि यवतमाळ जिल्ह्यांच्या सीमेवर असलेलं माहूर प्रसिद्ध आहे. ते असेल, असूही शकेल, पण एक माहूर आदिलाबाद जिल्ह्यामध्ये सुद्धा आहे, त्यामुळे ते असू शकेल अशी एक शक्यता ही आपल्याला दिसते. त्याच्यानंतर पुढे आपल्याला असं दिसतं की 27वी ओळ बघा यातली, तर तो म्हणतो श्री विठ्ठलाचा फुल बडवा, आणि त्यांनी नाव दिलेलं आहे दामोदर, त्याचं नाव दिलंय. तर तो मुळातच विठोबाचा एक प्रकारचा सेवेकरी किंवा मानकरी आहेच. फुल बडवा म्हणजे विठ्ठलाला फुलं वाहणारा पुजारी थोडक्यात म्हणजे. तर त्यांनी दिलेलं दान आपल्याला सापडतं. आणि ही पहिली सगळी दानं झाल्यानंतर कदाचित अशी शक्यता आहे की तो लेख असा आडवा आडवा कोरला जात असेल, त्यामुळे मग तिसरं वर्ष जे आहे ते ह्या पहिल्या कॉलमच्या 28व्या ओळीमध्ये येतं, आणि ते पुढच्या कॉलम मध्ये चालू राहतं असं आपल्याला दिसतं. तर तो सांगतो की शक 1198 धाता संवत्सर मार्गशीर्ष वद्य तृतीया. बघा लक्षात घ्या, आतापर्यंत बाकीच्या दानांना त्यांनी काही प्रत्येकाला तिथी दिलेली नाही, ती सगळी दानं एकाच दिवशी आली असतील असं नाही, परंतु ह्या दानाला मात्र त्यांनी तिथी दिलेली आहे. त्याचं कारण ते एका महत्वाच्या व्यक्तीचं दान आहे. शके 1198 धाता संवत्सर मार्गशीर्ष वद्य तृतीया, सोडवीकार हेमाडी पंडिती धामना दत्त असं तो सांगतो. तर हेमाडी पंडितांनी धामना म्हणजे धामना याचा अर्थ देऊळ असा आहे. काय दिलं, एक गद्याण आणि हार हा त्यांनी देऊ केला असं त्यांनी वर्णन केलेलं आहे. आणि मग त्याच्या पुढचं जे दान आहे, तर हेमाद्री पंडिताचं दान हे 1198च्या मार्गशीर्षामध्ये म्हणजे साधारणपणे डिसेंबर महिन्यामध्ये आलेलं असलं पाहिजे. आणि त्यानंतर ईश्वर संवत्सराच्या म्हणजे पुढच्या संवत्सराच्या मार्गशीर्षामध्ये आपल्याला श्री विठ्ठल देवरायासी पांढरी फड मुख्य समस्ता चालियांचे सूक्त श्री जादव नारायण प्रौढ प्रताप चक्रवर्ती रामचंद्र देवराय म्हणजे रामदेवराय यादवांनी दिलेलं दान ते त्यांनी नमूद केलेलं आहे तिथे. आणि महत्वाची त्यातली गोष्ट अशी आहे की हे दान काही त्यांनी स्वतंत्रपणे वेगळ्या कॉलम मध्ये घेतलं किंवा कुठेतरी मुख्य ठिकाणी त्या लेखामध्ये लिहिलं असं काही केलेलं नाहीये. हा सगळ्यात त्यातला महत्वाचा मुद्दा आहे. म्हणजे तो शिलालेख ज्या क्रमाने चालू होता त्याच क्रमाने तो चालू राहिलेला आहे असं आपल्याला दिसतं. आणि त्यामुळे राजांनी किंवा राजाच्या प्रधानांनी हेमाद्री पंडितांनी एखादं दान केलंय म्हणून ते लेखाच्या टॉपला लिहिलंय किंवा काहीतरी महत्वाच्या जागी लिहिलंय किंवा मोठ्या अक्षरांमध्ये लिहिलंय असं कुठलीही गोष्ट त्याच्यामध्ये केलेली नाही. ते सामान्य मजकुराप्रमाणेच त्याच्यामध्ये कोरलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये मात्र त्यांना विशेषण नीट लावलेली आहेत, त्यांनी दिलेल्या दानाची तिथी लिहिलेली आहे. आणि मुख्य म्हणजे रामचंद्र देवराय यादवाची जी विशेषण आहेत तर ती यादव नारायण प्रौढ प्रताप चक्रवर्ती ही दोन विशेषणं तर ठीकच आहेत, पण त्यांनी म्हणलंय समस्त चालियांचे सूक्त, सगळ्यात ज्या चालणाऱ्या गोष्टी आहेत त्याचा म्हणजे त्याचा प्रमुख त्याचा प्रवक्ता खरं म्हणजे सूक्त, आणि पांढरी फड मुख्य, त्यामुळे पंढरपूर हे जे काही सगळं जे कार्य चाललेलं आहे त्यातला मुख्य अशी पदवी त्याला एक प्रकारे लावलेली आहे असं आपल्याला दिसतं. आता ह्या सगळ्या दानांच्या बरोबरच एक फार महत्वाचं दान हे इथं 37व्या ओळीमध्ये नमूद केलेलं आहे. कदाचित अशी शक्यता आहे की कस्तुरी ही विठ्ठलाला दान म्हणून दिली जात असली पाहिजे. हस्तोदक करून कस्तुरी, आणि इथं गद्याणांची संख्या बघा 5 इतकी गद्याणांची संख्या आहे. बाकी कुठल्याही दानामध्ये आपल्याला सर्वसाधारणपणे गद्याणांची संख्या 1 किंवा 2 अशीच येते. वर एका ठिकाणी 4 गद्याण आहेत पण इथं 5 गद्याण आहेत असं आपल्याला दिसतं. त्यामुळे ही मोठी देणगी ही आलेली आहे असं आपल्याला दिसतं. त्याच्यानंतर आपण जर पुढचा स्तंभ बघितला तर 8व्या ओळीमध्ये आपल्याला चांगदेव नावाचा माणूस दिसतो आणि तो पैठणचा आहे. तर त्यामुळे पैठणहून दान आलेलं आहे असं आपल्याला दिसतं. त्याच्यानंतर आपल्याला याच्या 32व्या ओळीमध्ये आपल्याला
सॉरी, तिसऱ्या स्तंभाच्या 32व्या ओळीमध्ये आपल्याला पुरुषोत्तम पंडिताची नायकी, परत एकदा मी मगाशी सांगितलं तसं की पार नायकिणींनी दिलेली सुद्धा दानं ही त्यांनी स्वीकारलेली आहेत असं आपल्याला दिसतं आणि तिचं दान त्यांनी स्वीकारलेलं आहे. त्याच्यानंतर आपल्याला तिथे लाहोरे नावाच्या किंवा लाहोर या गावाचा उल्लेख हा आपल्याला सापडतो. याच्यामध्ये मी तो पाहतोय, कुठे दिसतोय तो, एक मिनिट. तर तात्पर्य असं की हे लाहोर काही पाकिस्तान मधलं आत्ताचं जे लाहोर आहे ते नाही, अर्थातच ते लाहोर हे उस्मानाबाद जिल्ह्यामधलं लाहोरे नावाचं ठिकाण आहे, ते आहे ऍक्च्युली. आपण पाहूयात ते. त्याच्यानंतर चौथ्या स्तंभामध्ये परत एकदा आपल्याला 11व्या ओळीमध्ये कोकणा नावाचा हा उल्लेख येतो. तर फार कोकणातून दानं येत होती असं दिसतंय. त्याच्यानंतर इथे आपल्याला पिंपळवाड नावाचं गाव दिसतंय, ते औरंगाबाद जिल्ह्यामधलं गाव आहे. 18व्या ओळीमध्ये आपल्याला वैराग हे बार्शी तालुक्यातलं गाव दिसतंय. त्याच्यानंतर आणखी एक दुसरी गंमत आहे, ती म्हणजे ह्या इथे पहा, इथे एका दलवई चा उल्लेख आहे. दलवई म्हणजे अर्थातच सैन्यातला कोणीतरी सरदार येतो 40व्या ओळीमध्ये, आणि त्याच्याच खाली 41व्या ओळीमध्ये जे दान देणारा माणूस आहे तर तो वाटणार आहे ऍक्च्युली. म्हणजे वाटाऊ मारा म्हणजे वाटेत लोकांना अडवून चोऱ्या करणारा, त्याचं सुद्धा दान त्याचा व्यवसायाचा उल्लेख करून यांनी स्वीकारलेलं आहे. तर ही फार महत्वाची आणि गमतीदार गोष्ट आहे असं मला वाटतं स्वतःला. त्याच्यानंतर मग 5वा जो स्तंभ आहे, तर त्या 5व्या स्तंभामध्ये आपल्याला 42वी जी ओळ आहे खाली, तर त्याच्यामध्ये एरंडवल्ली या गावाचा उल्लेख येतो. तर ते एरंडोली नावाचं मिरजेच्या जवळचं गाव असलं पाहिजे असं हे म्हणतात तोळपुळे. त्याच्यानंतर 33व्या ओळीमध्ये आपल्याला रायरी नावाच्या गावाचा उल्लेख हा सापडतो आणि हे नांदेड जिल्ह्यामधलं राहेर नावाचं गाव असेल असं त्यांनी अंदाज व्यक्त केलेला आहे. तसंच एक आणखी महत्वाची गोष्ट म्हणजे या 6व्या ओळी कॉलम मध्ये आपल्याला मेहकरचा उल्लेख सापडतो 10व्या ओळीमध्ये. आणि मेहकर हे बुलढाणा जिल्ह्यातलं गाव आहे, ते त्या मानाने लांब आहे पहा, पण तिथून आलेलं दान हे आपल्याला दिसतं. आणि तसंच शेवटच्या 7व्या ओळीमध्ये ही जी 7व्या स्तंभामध्ये ही जी दुसरी ओळ आहे, तर त्याच्यामध्ये कणबर्गी ह्या गावाचा उल्लेख आपल्याला सापडतो. कणबर्गी, आणि हे कणबर्गी गाव जे आहे ते धारवाड जिल्ह्यामध्ये आपल्याला माहिती आहे. मग तसंच त्यातल्या 23व्या ओळीमध्ये आपल्याला म्हैसाळचा उल्लेख सापडतो, जे मिरजेच्या जवळचं गाव आहे. 24व्या ओळीमध्ये आपल्याला सेंद्रुकणी म्हणजे शेंदुर्णी म्हणजे जळगाव जिल्ह्याच्या जामनेर तालुक्यातलं ते गाव आहे, त्याचा उल्लेख हा आपल्याला सापडतो. तात्पर्य असं की ह्या 3 लेखांचा जर आपण एकूण सारांश काढला तर पंढरपूरच्या विठ्ठलाच्या मंदिराला जी काही आलेली दानं आहे ते त्या काळात सुद्धा, म्हणजे आज तर होईलच त्यात काही शंकाच नाहीये, पण त्या काळात सुद्धा केवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये, केवढ्या मोठ्या प्रदेशातून त्याला समाजाच्या वेगवेगळ्या थरातल्या लोकांकडून दानं ही येत होती आणि नियमितपणे येत होती असं आपल्याला याच्यामध्ये दिसून येतं. आणि मग लातूरचा जो मंदिराचा व्याप आहे तो व्यापही त्या मानाने लहान आहे आणि त्याला ज्यांनी लोकाश्रय किंवा ज्या व्यापारी मंडळींनी किंवा व्यावसायिक मंडळींनी त्याला आश्रय दिलेला आहे तर त्यांची संख्याही त्या मानाने कमी आहे. त्याच्यापेक्षा ती संख्या जास्ती प्रमाणामध्ये आपल्याला धर्मपुरीला सापडते आणि धर्मपुरीच्या लेखामध्ये आपल्याला असं दिसतं की तिथे जास्त मोठ्या प्रमाणात तिथल्या स्थानिक लोकांनी दानं ही केलेली आहेत. आणि पंढरपूरच्या लेखामध्ये तर आपल्याला खूपच मोठ्या प्रमाणात फार मोठ्या भौगोलिक प्रदेशातून आणि फार मोठ्या व्यावसायिक रेंजच्या माणसांनी आणि स्त्रियांनी, पुरुषांनी, वेगवेगळ्या प्रकारच्या लोकांनी दिलेली दानं, अगदी राजापासून ते वाटमारी करणाऱ्या माणसापर्यंत अशा वेगवेगळ्या प्रकारच्या लोकांनी दिलेली दानं ही आपल्याला बघायला मिळतात. आणि ती सगळी एकाच दगडावर एकाखाली एक कोरलेली आहेत. त्यात कुठल्याही एका विशिष्ट माणसाला काही अधिक महत्व दिलंय असं आपल्याला दिसत नाही. तर त्यामुळे मंदिरं किंवा एकूण धर्मकारण हे जे प्राचीन महाराष्ट्रातलं आणि मध्ययुगीन सुद्धा महाराष्ट्रातलं होतं तर ते प्राधान्याने लोकाश्रयावर चालणारं आणि लोकांचा व्यापक सहभाग ज्याच्यामध्ये होता असं होतं. याची ही 3 अत्यंत महत्वाची उदाहरणं आहेत. त्याच्यापैकी
पंढरपूरचा लेख हा पूर्वीच वाचला गेलेला आहे आणि तो अनेकदा वाचला गेलेला आहे. धर्मापुरीचा लेख जो आहे तो कोलत्यांनी वाचलेला आहे आणि लातूरचा जो लेख आहे तो गहखऱ्यांनी त्याचा काही भाग हा वाचला आणि बाकीचा भाग वाचण्याचं भाग्य हे आम्हाला प्राप्त झालं. तर त्यामुळे हा विषय मी घेऊन आपल्या पुढे हे सगळे मुद्दे मांडलेले आहेत. त्याचा एकूण निष्कर्ष की फार मोठा व्यापक सहभाग हा मंदिरांच्या व्यवस्थापनामध्ये सामान्य माणसांचा असायचा आणि त्याची ही 3 महत्वाची उदाहरणं आहेत असं आपल्याला म्हणता येतं. मी पुन्हा एकदा पांडुरंगराव बलकवडेंना हार्दिक शुभेच्छा देतो आणि मला ही संधी दिली त्याबद्दल संयोजकांचे आभार मानतो. धन्यवाद.